तर महाविकास आघाडीच्या वसुलीची सर्व सत्यता वाझेनं बोलून दाखवली। सचिन वाझेला दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सर्व माहिती आहे। नितेश राणेंनी महाविकास आघाडीसह अनिल देशमुखांवर ही टीका केली आहे। तर सचिन वाझेची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे। सचिन वाझे विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टानं म्हटलंय, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे। महाविकास आघाडीची सत्यता की जी काय सत्य परिस्थिती होती, पैसे कसे घ्यायचे, वसुली कशी व्हायची, कोणाच्या माध्यमातून व्हायची, या सगळ्याची जी सत्य परिस्थिती आहे ती सचिन वाझेंनी बोलायला सुरुवात केलेली आहे। आता पेन ड्राईव्ह हलून दाखवणारे अनिल देशमुखांनी आता सांगावं, समोर येऊन खुलासा करावा की सचिन वाझेला दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या खुनाबद्दल पण खूप काय माहिती आहे। टप्प्याटप्प्याने बघा, जसं ते बोलत जातील तसं ह्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं वस्त्रहरण कसं होतंय महाराष्ट्र समोर हे तुम्ही पहा। गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची, आणि हा सचिन वाझे हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलं। याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर, याच्या कोणत्याही बयानावर, सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही, त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं।